जय भीम नमो बुद्धाय. मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला होता आणि तो संदेश आपण जाणून घेतलाच पाहिजे. तो संदेश जर आपण जाणून घेतला नाही तर आपल्याला आंबेडकरवाद म्हणजे काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांना नेमके आपल्या समाजासाठी काय म्हणायचे होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्यानंतर तुम्ही तुमची ऐक्य अबाधित ठेवा, परंतु आपण आज बघत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन लोक निधी गोळा करत आहेत, राष्ट्रीय अधिवेशन भरवत आहेत, पैसे गोळा करत आहेत आणि आपल्या संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्त्याला त्यांची हकालपट्टी करत आहेत, त्याचं करिअर बर्बाद करत आहेत. आपले जे शत्रू आहेत, जे प्रतिक्रांतीवादी आपले शत्रू आहेत, त्यांच्याशी दोन हात न करता आपण आपल्या समाज बांधवांसोबत दोन हात करत आहोत, लढत आहोत, त्यांच्यावरती नाना तऱ्हेचे गंभीर आरोप करत आहोत. आपल्याला लाज वाटली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आंदोलन केले आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता त्यांनी आंदोलन यशस्वी करून दाखवले आणि आजच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी भारतीय राज्यघटना लिहून ठेवलेली आहे. आपल्यासाठी 10 दिशा खुल्या असताना देखील, इतके संधी उपलब्ध असताना देखील आपण यशस्वीरित्या आंदोलन करू शकत नाही, यशस्वीरित्या संघटना स्थापन करू शकत नाही. आपल्यावरती गुन्हे नोंद होतात, आपल्यावरती अत्याचार होतात. जो कायदा आपल्या हिताच्या संरक्षणासाठी केलेला आहे त्याचा गैरवापर होत आहे. कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक होत आहेत. गावोगावी आपल्या समाज बांधवावर अन्याय अत्याचार वाढत आहे. कुठेतरी आपल्या लोकांची चुकत आहे. आपल्या समाजातील बरेचसे लोक मोठमोठ्या संघटना स्थापन करून राष्ट्रीय अधिवेशन, राज्य अधिवेशन अशा प्रकारचे थोतांड मारून लोकांकडून पैसे गोळा करत आहेत. मी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, मी बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करणार, आम्हाला पैसे द्या, आम्हाला पैसे द्या, आम्हाला पैसे द्या. हे थोतांड चालू आहे. ज्या समाजाच्या जीवावर हे मोठे झाले तो समाज अडचणीत आहे, तो समाज संकटात आहे. त्यावेळी तो एक शब्दही कोण बोलत नाही, निषेध व्यक्त करताना दिसत नाही, त्यांना मदतीला कोणी येत नाही. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिनिर्वाण झाले. अजूनपर्यंत आपण आंतरराष्ट्रीय लेवलचा कोणता नेतृत्व उभा करू शकलो नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाची कोणती संघटना स्थापन करू शकलो नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाची कोणतीही बौद्ध संघटना नाही. आज भारतामध्ये आंबेडकरांचे नाव घेणारे बरेचसे पॉलिटिकल पार्टीज आपण स्थापन केलेले आहेत, बरेचसे सोशल ऑर्गनायझेशन स्थापन केलेले आहेत, बरेचसे बौद्ध धर्माच्या प्रचाराच्या बरेचशा ऑर्गनायझेशन स्थापन केलेले आहेत. पण यापैकी कोणती ऑर्गनायझेशन बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शासनकर्ती जमात बनण्यासाठी, आपली सत्ता देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी किंवा समाजावर होणाऱ्या अत्याचाराला थांबविण्यासाठी काम करताना दिसत नाही आणि यश त्यांना मिळत नाही. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तुमची गुलामगिरी संपवायची असेल तर तुमचे ध्येय एक असले पाहिजे, तुमचा नेता एक असला पाहिजे, तुमचा पक्ष एक असला पाहिजे, तुमची संघटना एक असली पाहिजे आणि तुम्ही तुमच्यामध्ये ऐक्य असली पाहिजे, तरच तुम्हाला यशस्वी होता येईल. आज आंबेडकरी समाजावरती अन्याय अत्याचार होतात कारण की आंबेडकरी समाजाचे बरेचसे राजकीय पक्ष झालेले आहेत, ते आपापसात भांडत असतात. सामाजिक संघटना झालेल्या आहेत, त्या आपापसात स्पर्धा करत असतात. धार्मिक संघटना झालेल्या आहेत, ते एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात. अशी परिस्थिती, अशी दयनीय परिस्थिती सध्या बनलेली आहे. जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते आणि जरी आज बाबासाहेब आंबेडकरांनी असले भयावह चित्र बघितले असते तर निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या पृष्ठभागावर लात मारली असती, लाता घातल्या असत्या आणि काठीनं बडवले असते. आम्ही तर म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मशीन गन घेऊन या अशा नीच प्रवृत्तीच्या हरामखोर लोकांना मारून टाकले असते. यांची पात्रता, यांची लायकीच ती आहे जी समाजामध्ये ऐक्य न करता समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. मित्रांनो, बौद्ध धर्म आंतरराष्ट्रीय दर्जाचा धर्म आहे आणि म्हणून भारतातील बौद्धांवरती जे अन्याय अत्याचार होत असतात त्याची बातमी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये छापली गेली पाहिजे.
चीन, जपान, अमेरिका, इंग्लंड इथपर्यंत आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची बातमी गेली पाहिजे. आणि त्याच वेळी शक्य होईल ज्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपल्याजवळ मीडिया असेल, नेटवर्क असेल. सध्या सोशल मीडियामुळे हे शक्य झालेले आहे. सोशल मीडियामुळे जग आपल्या हातात आहे. आपण बहुजनांनी बौद्ध धर्माचे जे यूट्यूब चॅनल्स असतात त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे, त्यांना मोठे केले पाहिजे, जेणेकरून हे बौद्ध लोकांचे जे म्हणणे आहे, जे मागणे आहेत आणि भारतातील बौद्ध लोकांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याचा आवाज जगामध्ये गाजेल. आपण आपले विचार जगभरातील विविध भाषांमध्ये मांडले पाहिजेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रा येथे एक भाषण दिले होते. त्या भाषणाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, हे भाषण हिंदीमध्ये त्यांनी दिलेले आहे. त्या भाषणाचा संदर्भ आपण समजून घेऊया. 18 मार्च 1956 साली आग्रा येथील जाहीर सभेत बाबासाहेब राजकारण करणाऱ्या आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा पुढील संदेश देतात. यदि कोई राजा तुम्हें अपने महलों में बुलाता है तो तुम बड़े खुशी से जाना, लेकिन अपने झोपड़ी को आग लगाकर मत जाना, क्योंकि किसी दिन राजा से तुम्हारा झगड़ा हो गया और उसने तुम्हें अपने महल से निकाल दिया तो कहाँ रहोगे? तुम बिकना चाहो तो बिक जाओ, लेकिन अपने संगठन को बर्बाद मत करना. मुझे अन्य लोगों से खतरा नहीं है, मुझे अपनों से ही बहुत खतरा है. विश्व महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिव्य संदेश 18 मार्च 1956 साली आग्रा येथील जाहीर सभेत आपल्या अनुयायांसमोर मांडलेला आहे, दिलेला आहे. आणि आजही हा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रासंगिक आहेत. लोकांना लाज वाटली पाहिजे की आपला खरा शत्रू हे आपलेच लोक बनलेले आहेत. आपण म्हणतो की आपली लढाई प्रतिक्रांतीवाद्यांच्या विरोधात आहे. प्रतिक्रांतीवाद्यांची प्रतिक्रांती केलेली आहे, त्या विरोधात आपल्याला क्रांती करायची आहे. आपण नुसते असं बोलत असतो आणि यावरती पैसे कमवत असतो, परंतु खऱ्या अर्थाने आपण आपल्याच माणसांसोबत भांडत आहोत. जे लोक प्रामाणिकपणे आपल्या स्वतःचे खाजगी जीवन, पर्सनल लाईफ याचा विचार न करता आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी समर्पित करतायत, डेडिकेट करतायत. त्यांना कितीही अडचण आल्या, प्रतिक्रांतीवाद्यांनी त्यांना कितीही खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारहाण केली, तरीही ते बाबासाहेबांच्या चळवळीशी एकनिष्ठ राहतात. आणि अशा एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्याला आपण बाहेर काढून टाकतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. जो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत आहे आपण त्याला सहकार्य केले पाहिजे. आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे, बौद्ध धर्मानुसार आचरण केले पाहिजे आणि बौद्ध राष्ट्रांचे संबंध प्रस्थापित करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध मीडिया उडवली पाहिजे. सोशल मीडियावरती जे बौद्ध धर्माचे ऑफिशियल चॅनल्स आहेत, आपल्या समाजाचे चॅनल्स आहेत, त्याला साथ दिली पाहिजे, त्याला मोठे केले पाहिजे आणि जगभरातील भाषांमध्ये आपले विचार आपण मांडले पाहिजेत. आपल्यावर होणारे अत्याचार असो किंवा आपले जे काही म्हणणे असो ते जगाच्या वेशीवर आपण टांगले पाहिजे. जगामध्ये जे आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद भरतात तिथे आपण जाऊन आपले म्हणणे मांडले पाहिजे. प्रतिक्रांतीवादी, बनावटी, आंबेडकरवादी बौद्ध बनून बौद्ध राष्ट्रात जातात. आम्ही भारताचे बौद्ध धर्माचे प्रतिनिधी आहोत असे सांगतात, भरमसाठ निधी आणतात, आपल्या धर्माचा प्रचार करतात आणि आपले लोक मात्र चुपचाप बसून असतात. आणि आपल्या समाजातील बरेचसे स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे लोक बौद्ध राष्ट्रांना शिव्या घालण्याचे काम करतात, त्यांना अंधश्रद्धाळू म्हणतात. अहो, ते अंधश्रद्धाळू नाहीत, ते विज्ञानवादी आहेत. जगामध्ये जे विज्ञानामध्ये ज्या लोकांनी प्रगती केली त्यामध्ये बौद्ध धर्मच अग्रेसर आहे, बौद्ध राष्ट्रच अग्रेसर आहे. मित्रांनो, आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करत असतो. आमच्या या बौद्ध धर्म प्रचारात जास्तीत जास्त संख्येने व्हिडिओज बघून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक, शेअर, कमेंट करून सहकार्य करा.
हे व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा, लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना बघायला सांगा, जेणेकरून हे चॅनल मोठे होईल, बौद्ध धर्माचा प्रचार होईल. धन्यवाद. जय भीम.